माया 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 माया, अरे काय लावलंयस माया माया सारखं? हा काय माया आहे? कोण आहे माया ती? केड्या, माया काय दिसते, माया काय बोलते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचा ऍटिट्यूड. आई शपथ, तिला काय ऑप्शनच नाही रे. अरे यार बस कर ही मायापुरी. आणि मुळात माहितीये का तुझं काय चाललंय? आधी राधिका, तिला सोडलं मग शनाया, आता शनाया सोडून माया. अरे तुला माहित नाही, आमचे एक वैद्य बुवा आहे, ते काय म्हणतात, माया वाईट असते, मोह माया वाईट असते, ती वेगवेगळ्या रूपात आपल्याला बोलवते, कधी फेम म्हणून, कधी पैसा म्हणून, कधी पोरगी म्हणून. माया वाईट असते आणि तू मायाच्याच मागे धावतोय, माया माया करतोय. अरे आणि मी हे सगळं तुला का सांगतोय? तुला स्वतःलाच तर किती अनुभव आहेत. पण तुला माहिती तरी का ती माया आहे कोण नक्की? कोण आहे? कोण आहे माया? एसबी कंपनीमध्ये यशवंत बनहट्टीनंतर जर कोणाचा शब्द चालत असेल तर तो मायाचा. केड्या, मी तुला सांगतो, शनायाचा हात धरून मी जेवढा खाली आलो असेल ना, मायाचा हात धरून तेवढाच वर जाणार आहे मी आता. माया माझ्यासाठी शिडी आहे, ती मला बरोबर सक्सेस पर्यंत घेऊन जाते की नाही बघच. शिडीवर विश्वास ठेवायचा नसतो, ती कधी तुटू शकते आणि आपण पडू शकतो. तुझं काय चाललंय? तुला काय अपचन झालंय का? सारखं तत्वज्ञान झाडतोयस. मी इथे असं सेलिब्रेशनच्या मूड मध्ये कौतुक करतोय, तू काय सेलिब्रेशन? अरे भाई, पण सेलिब्रेशन साठी खरी माया लागते, पैसे. तुला काय वाटलं आपल्याकडे नाही आहेत? मग कुठून आणलेत? मेहताच्या माणसांना काय सगळेच पैसे देऊन टाकले असं वाटलं का तुला? अरे वा, तुला माझी सवय लागली वाटतं. चल पार्टी करू. या पार्टी. हो चल. गुड जॉब राधा. थँक्यू. आहेस माझी सून सगळ्यांनी कौतुक करण्याजोगती. बास, आता तुम्हा तिघांचं कौतुक करून झालं असेल तर मी वाढायला घेऊ का? कारण त्या कौतुकापेक्षा मला हे कौतुक जास्त महत्वाचं आहे. आणि तू पण बस. हॅलो एव्हरीवन. कम जॉइन अस. अगदी वेळेवर आलीस बघ. चल आलीस तर जेवायला बस. चल पटकन. हा, मी वाढते तुला. एक मिनिट. मी इथे जेवायला आले नाहीये, मी तुम्हा सगळ्यांना माझ्यासोबत बाहेर घेऊन जायला आले. So चला लवकर निघतोय आपण. ऐक ना आता बसलोय जेवायला, 2 घास तर जाऊ देत, मग जाऊया आपण. हो, आपण जेवणार आहोत पण बाहेर जाऊन. येस. आता हो. काय झालं म्हणजे असं एकमेकांकडे का बघताय? निघूया ना आपण. माया, स्वयंपाक तयार आहे ना? अरे सो व्हॉट? नाही नको, अन्न वाया जाईल ना. कम ऑन यार राधिका, हे बघ, एक तर काल ना तू वेळेत न आल्यामुळे मला माझा प्लॅन कॅन्सल करावा लागला होता. आता मी कुणाचंच ऐकणार नाही, आपण बाहेर चाललोय. ओके? आणि आजची पार्टी माझ्याकडून आहे, सो तुम्हा सगळ्यांना यायलाच लागणार आहे. सॉरी, आपण उद्याला जाऊया. आपण प्रॉपर प्लॅन करू आणि मग जाऊ. नो, अजिबात नाही. आपण बाहेर चाललोय अँड दॅट्स फायनल. चल सॅमी, उठ. नाही नको. काय अन्न वाया गेलेलं ना, मला नाही आवडणार. तुम्ही सगळेजण खरंच जा, मी नाहीये. राधिका, अगं यात एवढं इमोशनल होण्यासारखं काय आहे? एक क्युटी बाई, तू समजव ना राधाला. चल 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 जाऊ. तुम्हीच सांगा ना प्लीज. ऐका, तुम्ही दोघी जे म्हणता आहात ते बरोबर आहे, पण आता मी जे म्हणणार आहे तेच फायनल. मी आणि यश घरी जेवणार, तुम्ही तिघांनी बाहेर जा. दॅट्स अ गुड आयडिया. आई नको ना. सांगितलं ना की आता मी ठरवणार, तेच फायनल होईल. दॅट्स प्रिटी कूल. आणि मला हा डिसिजन आवडलाय. आपण चाललोय बाहेर. चल राधिका, चल. चल राधा जाऊया. Yes, चल बरं, ठीक चल. थँक्यू. चलो भाई, चला येतो. मॉम, हॅव फन. बाय बाय. मम्मा, मला भूक लागली खूप. हो, मला खूप वेगळं वाटतं असं. मला पण भूक लागली आहे ना शनू बेबी. रिलॅक्स, काहीतरी आयडिया शोध ना यार. मम्मा, पैसे नाही आहेत आपल्याकडे. गॅरी पण नाहीये ना. नो पैसा नो गॅरी. काय करू मी? गॅरीला फोन लाव. ठीक आहे, फोन लावते, त्याला सांगते येताना बर्गर घेऊ. आधी फोन लागू तर दे शनू बेबी. लागला? स्विच ऑफ येतोय. सोसायटी वाले पण असे आहेत ना. अजिबात एक्सपेक्ट करू नकोस, खूप रूड आहे. माहिती काय, की आपण उपाशी बसलो कुणा का. शनू बेबी,
चल. क्या बात आहे. अरे इथलं जेवण सॉलिड आहे यार. गुरु, आधी तू असाच मला मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन यायचास यार जेवायला. मग ते केवढी मोठी गॅप गेली. आज किती दिवसांनी हा योग जुळून आलाय माहितीये. हो, नुसतं बडबड करण्याच की खाण्याच किड्या. माझं जेवण होत आलं, तुझं संपव ना. ते खातो रे बाबा, पण मी सांगितलेली गोष्ट तू विसरू नको हा. काय बघ, विसरला. काय सांगितलं? हे सगळं जर सुरू राहावं असं वाटत असेल ना, तर तुझ्या आग जी आग लागली आहे ना, आग बाई, आग आग, ती आग आग. काय पुढे बोल ना. अरे मी आगीबद्दल बोलतोय आणि समोरून साक्षात वणवा चालत येतोय. किड्या, ती कोण आहे माहिती का तुला? सुंदर मुलगी. तसं नाही, पण ही आहे कोण माहितीये का? ते मला कसं माहित असणार? मगाशी तू ज्या मुलीबद्दल बोलत होतास ना, ही सगळी मोहमाया आहे, हिच्यापासून लांब राहा. ही तीच आहे माया. ही माया. सॅमी, किती दिवसांनी आपण असं एकमेकांच्या बाजूला बसून डिनर करणार आहोत ना? हॅलो, ए फिरंगी. दिवसांनी अगं वर्षांनी युएस मध्ये असताना शेवटचं डिनर केलं होतं. काय यार तू? बरं, आज मला ना तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. आपण पटकन ऑर्डर देऊया. लगेच. 1 मिनिट. तुझा ब्रँड मला माहितीये. राधिका, तू काय घेणार? नाही, मी नाही घेत. आर यू सिरियस? नाही, खरंच नाही घेत. ऐक ना, मला काय वाटतं, आपण खरंच नको घेऊया आज. म्हणजे ती नाही घेते म्हणून आता तूही नाही म्हणणार आहेस का? नॉट डन. हा, अगं नाही तसं नाही म्हणत आहे. गप्पा मारायला कशाला ड्रिंक्स घ्यायला पाहिजे असं काय नाही. नुसतं जेवता पण छान गप्पा मारू शकतो की आपण. हा, 1 मिनिट. पण बऱ्याच वर्षांनी म्हणालास ना, वर्षांनी भेटतोय आपण, तर मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. US ला असताना तूच माझ्यासाठी पॅक भरायचास, आणि आता इथे आल्यावर काय झालंय रे तुला? ओ ओके, ते काय लग्न झाल्यावर माणसं बदलतात अँड ऑल, है ना? अरे यार. ए राधिका, घाबरतो की काय तुला? तू घाबरतोस बायकोला? अगं असं काय नाहीये का? तू ना कालपासून खूप जजमेंटल होतेस. हा, असं काही नाहीये. हे काय, मी काय घाबरतो का राधा? तुला सांग तिला. नाही अगं. मग ए राधिका, प्लीज, तू आज काहीच बोलणार नाहीस सॅमीला, प्लीज. कूल. सी, ऐक ना, अगं ए. एक्सक्यूज मी. बघ बघतोयस ना? काय? ती माया फक्त एम्प्लॉय नाहीये, ती त्या सौमित्राची मैत्रीण आहे, खास मैत्रीण. ही जर सौमित्राची मैत्रीण असेल ना, तर मला हिच्याशी मैत्री करावीच लागेल. किडे, तू नेहमी म्हणतोस ना आपल्याला
सगळे दरवाजे बंद झालेले असताना देव एक दरवाजा उघडून देतो. माझ्यासाठी माया हीच एक संधी आहे. तिला हाताशी धरून मी आता स्वतःची प्रोग्रेस करून घेतो की नाही बघ असतो. चल, त्या सौमित्र आणि राधिकाने आपल्याला बघायच्यात कल्टी मारू. चल चल चल. पैसे द्यायचेच नाही. काउंटरवर देऊ. चल चल. माय गॉड, मस्त जेवण होतं. स्पायसी होतं मम्मा. स्पायसी होतं. अगं मिळालं ते बघ. मी म्हणते ना नेहमी गॉड इज देअर. कुठून ना कुठून तरी त्यांनी अरेंजमेंट केली जेवणाची है ना. प्लीज, तो वॉचमन पण जरा स्टुपिड. असं डबाट सोडून कोणी जातं काय? अगं, पण त्याच्या स्टुपिडिटीमुळे आपल्याला मिळालं ना आज जेवण. बरं आता कुणी बघायच्यात, आपण टिफिन ना जाग्यावर ठेवूया. चल तू ठेव ना. चल ना माझ्याबरोबर. कुठेही बघेल आपल्याला. चल चल. अगं ऐकलंस का? माझ्यासाठी थोडं जेवण शिल्लक ठेव. घरी येऊन खाणार आहे मी. अगं त्या पिंकीनं तोंड लावलं ना डब्याला. पिंकी? आता पिंकी कोण काय सांगायचं तुला? पिंकी आमच्या गेटवरची कुत्री. हा काय करणार, मुक जनावर ना ते. लक्षात ठेव. ठेव तेवढं. हा मी तुला आठवतं आपण लास वेगासला गेलो होतो. तो किस्सा झाला होता. यू वर कम्प्लिटली झोन्ड आउट मॅन. झोंडा 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 काय झोंडा? अच्छा झोंड आउट. झोंडा मी झोंडा ऐकलं. मी झोंडा म्हणजे हा माणूस आणि याचे जोक्स कसं हँडल करतेस तू याला? अरे झोन्ड आउट म्हटलं मी. तू तुला आठवते का? तू कार मध्ये बसून होतास दिवसभर आणि मी आले होते म्हणून. आणि ना लास वेगसच्या आठवणी काढू नको यार. मला ना स्वप्न पडतात माहितीये का वेगसची. इंडियात असताना सुद्धा इतकं आवडतं मला लास वेगास. आणि तिकडच्या आठवणींमध्ये रमलो ना आता आपण माया. तर गॉड, नुसते पेगवर पेग होतील आणि इथेच बसून राहू आपण. राहू हे मंचुरियन खात राहू आणि बास. गोल्डन डेज ना. Those were the best days of my life. Ding, 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 ding. सौमित्र, जेवण मागवूया का आपण? काय जेवण मागवूया का? जेवण? हा जेवण जेवण थोडस तरी खायला पाहिजे ना. ये बात ये बात. चलो माया प्लीज आता त्याला आग्रह नको करू. हा आग्रह? कम ऑन यार राधिका. काय किती काळजी करतेस तू त्याची? इज परफेक्टली फाईन यार. तू डोंट वरी. हा त्याला काही होत नाही. लहान मुलगा नाहीये तो आता. ओके. हा सॅमी सॅमी म्हणते मी. सॅमी तू आता माझ्यासाठी घेणारस. ओके. वन वन फॉर द रोड. बेट ठरलेली आठवते ना. चल ते कधीच काढ. चल चल चल. टेल मी कोण जिंकला? पप्पा, I can't imagine आपण एका कुत्र्याचं उष्ट.
हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? मी काय केलं का? तू तो डबा दाखवला नसता तर आपण खाल्लं असतं का? मम्मा खाऊरटासारखं तू जास्त जेवलीस म्हणून तर तुझ्यापेक्षा उलट्या जास्त मला होतात. काय करायचं आपण? काय इथे बसून गॅरी 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 करायचं, दुसरं काय करणार? मम्मा कॅरी तेच करायचं आता, गॅरी गॅरी गॅरी. कॅरी आला. स्टॉप 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 स्टॉप. कॅरी कुठे गेला होतास तू? आम्ही दिवसभर वाट बघतोय तुझी. सांगून जाता येत नाही का? एक फोन तरी करायचा ना. हो, जसं काय तुम्ही बाहेर जाताना मला सांगून जाता. नाही, तुम्ही बाहेर जाऊन काय उद्योगधंदे करता मी विचारलंय कधी? हॅलो, आम्ही काय केले उद्योगधंदे? कॅरी तू जसं समजतोयस ना तसं काही नाहीये. ओके? अच्छा, हो. मग त्या रंजन मेहताशी तुझ्या आई ऐवजी काय मी लग्न केलंय? ढोकळा काय ऍक्च्युली. गप्पा बसाव. चला वर चला. आता काय करायचं? चला वर चला. चला वर चला. अ स्वीट होम. अ स्वीट. हे काय मस्त आहे ना पेंटिंग. वॉर्म. चल आता. मस्त आहे. डीप आहे डीप. एक मिनिट. तुझा आधार बिधार देऊ नको. एवढे काही मी घेतलेली नाहीये आणि मला अजिबातच चढलेली नाही. अजिबात चढलेली नाही. तू मला सांभाळू विमळू नको प्लीज. बरं ठीक आहे, नाही सांभाळत, पण तू आता काही बोलू नकोस. ठीक आहे? चल. पण ती अशी काय करते यार माया. नाही घेत मी आता आधी सारखे ड्रिंक्स. तिला ते देवाच आठवतंय आपल्या पार्ट्या बिरट्या. आता तसं राहिलंय का आता? तुला माहिती किती महिन्यांनी प्यायलो मी. खूप महिन्यांनी प्यायलो. आता फोर्स करायचा यार. तुला कळलं पाहिजे ना, दुसऱ्यांना दोष देऊन उपयोग काय. चल चल चल. राधा, काय? मी असा रेग्युलर नाही पिता. म्हणजे मी पितच नाही खरं तर. मी आज ते पार्टीमुळे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. राग नाही ना आला? नाही नाही. नक्की ना? नक्की. छान आहेस ग तू. खूप छान आहेस तू. हो माहितीये. चल. प्रत्येकाला अशी बायको मिळायला पाहिजे माहितीये. खूप छान आहेस तू. सांभाळू नको ना मला. सांभाळू नको. मी चालतोय व्यवस्थित. अजिबात चढलेली नाहीये मला. अजिबात चढलेली नाहीये मला. मी सिरियसली सांगतो. बघितलं? परफेक्ट एकदम. तर मग तू अजून जागा आहेस? हो, मी वाट पाहत होतो तुमची. छान. समीतल्या काकाला काय झालं? मला काय झालं? इकडे इकडे सांगतो काय झालं. इकडे इकडे काय झालंय मला. अरे काय झालंय? मग मज्जा गेली की नाही स्कूल मध्ये? हे बघ, मूल हे नेहमी स्कूल हे नेहमी मज्जा करायलाच असतं. कळलं? अभ्यास वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. अरे आणि काका बाबासारखं का वागत आहे? अथर्व, सौमित्र काकाला बाबा बरोबर कम्पेअर करायचं नाही. सौमित्र काका खूप छान आहे. बाबाच्या स्पीला आपण कसं वागतात तसं काका वागत आहे. इकडे बघ अथर्व, फार बोलतोयस. असं बोलायचं नाही. चल झोपायला चल. आलेच.